सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते। सर्वांना श्री स्वामी समर्थ। आज वार आहे गुरुवार, म्हणजे आपल्या माऊलींचा आज वार आहे। तर बऱ्याचशाच ताई स्वामींच्या गुरुवारच्या दिवशी स्वामींचा नित्य अभिषेक करतात, त्याचबरोबर स्वामी समर्थ माऊलीला छान छान वस्त्र घालतात, स्वामींचा नामजप करतात, त्याचबरोबर बघा सारामृत वाचतात, त्याचबरोबर बघा बऱ्याचशाच ताईंकडे हे पुस्तक असतं जे की नित्य सेवा स्तोत्र पुस्तक आहे। तर हे जे पुस्तक तुम्ही नित्य सेवा स्तोत्र बघता हे तुम्हाला केंद्रात मिळतं बरं का, आपल्याकडे कोणती पुस्तकं उपलब्ध नाहीयेत। त्यामुळे जी नित्य सेवा पुस्तक आहे याच्यामध्ये मंत्र उपचार वगैरे सगळं आहे स्वामी समर्थ महाराजांचे। त्याचबरोबर बघा माता लक्ष्मीचं जे कुंकुमार्चन आपण करतो, भगवान विष्णू माता लक्ष्मीची सेवा, त्या सेवेसाठी सुद्धा ह्यात मंत्रोपचार आहेत कुंकुमार्चनसाठी। त्यामुळे हे नित्य सेवा पुस्तक हे आपल्या नित्य देवपूजेमध्ये असायला पाहिजे। ह्याच्यामध्ये सगळे मंत्र स्तोत्र वगैरे आहेत। तर बघा ह्याच्यामध्ये बऱ्याचशा सेवा सुद्धा आहेत बरं का, तुम्ही ह्याच्यामध्ये बघून सेवा सुद्धा करू शकता। तुमचे भरपूर प्रॉब्लेम्स आहेत, प्रत्येक प्रॉब्लेम्स वरती ह्याच्यामध्ये सेवा आहे। बऱ्याच ताई म्हणतात की स्वामी सेवेत आम्ही आहोत ताई, आम्हाला खूप प्रॉब्लेम आहे, खूप त्रास आहे, आम्ही म्हणजे काय सेवा करावी। तर तुम्हाला कोणती सेवा कशी करावी हे विचारण्यापेक्षा ह्याच्यामध्ये सुद्धा भरपूरशा सेवा दिलेल्या असतात। पण कसं असतं माहितीये का, आपलं मन आहे ते नेहमी पॉझिटिव्ह असावं, सकारात्मक असावं, कारण आपल्या मनावरतीच प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन असतं। मन जर आपलं आनंदी असेल, आपलं मन जर पॉझिटिव्ह असेल तर आपल्या आयुष्यामधले जे प्रॉब्लेम्स आहेत ते सुद्धा कमी होण्यासाठी मदत होते। तर स्वामी समर्थ महाराजांची नित्य सेवा म्हणजे काय, तर गुरुवारी बघा पंचामृत असेल, तुमच्याकडे दूध असेल किंवा अगदी पाण्यामध्ये गंगाजल गुलाबजल मिक्स करून सुद्धा तुम्ही स्वामी माऊलींचा अभिषेक करू शकता खूप छान असा। त्याचबरोबर गुरुवारच्या दिवशी स्वामींना पिवळी मिठाई किंवा पिवळ्या कलरचं वस्त्र हे नक्की घाला, कारण स्वामींना पिवळा कलर केशरी कलर प्रिय आहे। तर आता बघा स्वामींनी टॉवेल वरती स्वामी आहे, तर तुम्ही आता विचार करत असाल की ताई स्वामींचे वस्त्र तुम्ही बदलले नाही का। तर आता असं का केले तुम्हाला सांगते, कारण स्वामींना वस्त्र घालायचे आहे। तर स्वामींना बघा एक भेट आलेला आहे ड्रेस, जो की बार्शीच्या ताईंनी दिला आहे। बघा खूप सुंदर असं जी माझी साडी आहे त्याच्यामधलं हा ब्लाउज पीस आहे, याचं उपरण आज मी स्वामींना घालणार आहे, कारण खूप गरम होतंय, नीट पाऊसही पडत नाही, नीट ऊनही पडत नाही। तर स्वामींनी रात्री स्वेटर घातलं होतं। तर स्वामींसोबत बघा मंदिर म्हणजे जसं की मी माझं देवघर स्वच्छ करत असते ना, तेव्हा स्वामींची मूर्ती मी इकडे वरती ठेवते, म्हणजे आसन हातरते आणि स्वामींसोबत सकाळच्या माझ्या थोडासा गप्पा संवाद चालतो, कारण माऊलींच्या दर्शनाने किंवा माऊलींसोबत संवाद साधल्याने दिवसभर आपल्याला प्रसन्न वाटतं, फ्रेश वाटतं, पॉझिटिव्ह वाटतं। कसं असतं माहितीये का, इतर लोकांजवळ बोलण्यापेक्षा गप्पा मारण्यापेक्षा आपण आपल्या गुरुशीच गप्पा मारतो, म्हणजे मी तर माझ्या गुरुशी गप्पा मारते। आणि स्वामींना बघा स्वेटर काढताना पाणी वगैरे देते, सकाळी उठलं की चहा वगैरे देत असतो आम्ही माऊलीला, कारण माऊली आपल्या घरातले जसं की माझ्या तुमच्या घरातले एक सदस्य आहेत, असं आपण माऊलींची सेवा करतो। कारण माऊली म्हणजे आपण कसं आपल्या छोट्या बाळाला आंघोळ घालतो, कपडे घालतो, काजळ लावतो, बरंचसंच आपण आपल्या बाळाचं करतो, म्हणजे त्याप्रमाणे आपण आपल्या माऊलींची सेवा केली पाहिजे। कारण बघा शेवटी ते आपले गुरु आहेत। कसं असतं माहितीये का, एखाद्या माणसाला जीव लावण्यापेक्षा, कारण हे कलियुग आहे, या जगामध्ये प्रत्येक जण स्वार्थी आहे, नात्यातले असो किंवा बाहेरचे असो, पण आपले गुरु एकमेव असं स्थान आहे की ज्यांना आपल्याकडून काही अपेक्षा नाहीये, ज्यांना फक्त आपल्याकडून भक्तिप्रिय आहे। त्यामुळे स्वामींशी जर तुम्ही जोडला गेला असाल, स्वामींसारखे गुरु तुमच्या आयुष्यात असतील तर तुम्ही खूप भाग्यशाली आणि नशीबवान आहात असं स्वतःला समजा। कारण कसं असतं, इतर लोकांच्याकडून अपेक्षा करण्यापेक्षा आपल्याला लोकांनी काय द्यावं, आपण लोकांना काय घ्यावं, यापेक्षा आपल्याजवळ स्वामी समर्थ महाराजांसारखे गुरु आहेत, ही खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे। त्यामुळे आपण नाती नको त्या गोष्टीमध्ये शोधत असतो, नको त्या लोकांमध्ये शोधतो, पण जर खरं नातं शोधायचंच असेल तर माऊलींच्या मध्ये शोधा, माऊलींच्या चरणाशी राहा, आयुष्यामध्ये तुम्हाला कशाचीही कमी पडणार नाही। कारण मी सुद्धा माऊलींची सेवा करते गेल्या 4 वर्षापासून। आज एवढं काही माऊलींनी दिलंय की आता ते सांभाळणं खूप अशक्य झालंय, कारण सेवेतून माऊली एवढं मोठं फळ देतात की त्याची तुम्ही कल्पना सुद्धा करू शकत नाही। तुम्ही सुद्धा माऊलींची निस्वार्थ सेवा करा आणि अशी सेवा 1 वर्षभर करा, त्याच्यानंतर स्वतः तुम्ही मला अनुभव सांगा की तुमचे प्रॉब्लेम्स कमी झाले का, तुमचं दुःख कमी झालंय का, तुम्हाला माऊलींच्या सेवेतून चांगलं मार्गदर्शन मिळालं, स्वामी तुमच्या पाठीशी आहेत। आणि कसं असतं माहितीये का, पैसा प्रॉपर्टी किंवा सगळे कामं होण्यापेक्षा गुरुची साथ खूप महत्वाची आहे। कारण काही गोष्टी बघा आपल्या कर्म प्रारब्धावरती डिपेंड करतात, एखादं काम होतच नसेल तर असं समजा की त्यातून खूप काहीतरी चांगलं घडणार आहे, म्हणून त्या कामाला तुमचा वेळ लागतोय। त्यामुळे कधी आपल्या देवाला दोष देऊ नका, आपल्या गुरुला दोष देऊ नका, कारण कसं असतं आपल्याला जेवढं समजत नाही, जेवढं आपल्याला कळत नाही, जेवढा आपण मोठा अनुभव नसतो, तेवढं आपल्या गुरुंना समजत असते की माझ्या या भक्तासाठी, या माझ्या शिष्यासाठी काय योग्य आणि काय अयोग्य हे फक्त माऊलीला माहित असतं। तर आता आजची साडी तुम्ही विचारलास तर याची साडी कोणी मला म्हणजे दुकानातनं वगैरे घेतलेली नाहीये, तर ही साडी रोहिणीताईंनी पाठीमागं माहिती पाठीमागच्या गुरुवारी मला भेट दिलेली आहे।
तर आज घातली, गुरुवार आहे. आणि कसं असतं माहितीये का, स्वामी सेवेतून लाख मोलाची माणसं मिळाली, जोडली गेली. आणि तुमच्या सर्वांचं प्रेम आणि तुमच्या सर्वांचं निस्वार्थ माझ्यावरती असणारं प्रेम बघून मला सुद्धा खूप चांगलं वाटतं बरं का. कसं असतं, देऊन घेऊन कोणाला काही पुरत नाही, कारण प्रत्येकाकडे आज पैसा आहे, प्रत्येक जण आज प्रत्येक गोष्ट खरेदी करू शकतं. पण एकमेकाला एखादी प्रेमाने, म्हणजे एक 10 रुपयाची का वस्तू असताना जर आपण एखाद्याला मनापासून प्रेमानं जर देत असेल, त्याचा विचार करून, तर त्या गोष्टीमध्ये आनंद फार वेगळा असतो. तर जर हे कानाचे तुम्ही बघताय झुमके, हे सुद्धा बघा, मी जेव्हा अक्कलकोटला गेले होते तेव्हा शंभू आणि आनंदीने, तुम्हाला माहिती आहे की मला पूर्ण मेकअपचं किट दिले, टिकलीपासून बांगड्यांपासून कंगव्यापर्यंत आरशापर्यंत त्यांनी मला दिले. ह्या बांगड्या सुद्धा त्यांनी गिफ्ट दिलं. तर आज गुरुवार आहे आणि आज घातल्यात. खूप दिवसापासून त्यांची चालली गडबड की शीतल मावशीने अजून आमचं गिफ्ट घातलं नाहीये, तिला आवडलंय की नाही. पण असं नसतं, थोडासा वेळ कमी असतो, त्यामुळे व्हिडिओ सुद्धा बघा करणं होत नाहीये. तर आज बघा, ज्या ताईंनी भगवान विष्णूंची, माता लक्ष्मीची मूर्ती घेतली, स्वामींची मूर्ती आहे, गणपती बाप्पा आहे, त्याचबरोबर स्वामींच्या पादुका आहेत, त्यांची आज विधिवत पूजा होणार आहे. आणि आज आपण स्वामींना तयार करायचंय बरं का. आता स्वामींना हे उपरणं घालणार आहे मी. त्याचबरोबर बघा, सकाळपासून स्वामींना मी हा ड्रेस घालायची ट्राय करते, पण स्वामी ड्रेस घालत नाहीयेत. कदाचित आईचं रूप देण्यासाठी हा मी ड्रेस घालावा म्हणून ठेवलाय. तर हा सुद्धा स्वामींना बार्शीमध्ये बघा 1-2 वर्षापूर्वी पल्लवीने घेऊन ठेवला होता. आता अक्कलकोटला गेल्यावरती हा ड्रेस तिने मला दिलाय आणि हा अक्कलकोटला गेल्यावरती योग आलाय बरं का तिचा ड्रेस घेऊन यायचा. त्याचबरोबर बघा, आपली स्वामींची छोटी मूर्ती आहे माझ्या देवघरामध्ये, ज्याचा मी नित्य अभिषेक करते. ती जी मूर्ती आहे ती छोटीशी आहे, 2.5 इंच. त्या मूर्तीचे छोटेसे वस्त्र आहेत बरं का, 7 रंगाचे. त्यामुळे तुम्हाला हे वस्त्र आपल्याकडे मिळतील, फक्त 7 रंगाचेच वस्त्र मिळतील, एक वस्त्र तुम्हाला मिळणार नाही. कारण बघा, हे खूप काम किचकट आहे. कंटाटोपी छोटीशी आणि एक छोटीशी शॉल आहे. त्याचबरोबर बघा, हे एक ताई आहेत बरं का, या ताई सोलापूरच्या आहेत बरं का. त्यांचं नाव आहे, ताईंचं नाव आहे सुवर्णा पाटील. तर त्यांनी आपल्याकडे पर्स घेतली आणि ताईंची पर्सची ऑर्डर खूप दिवसाची पेंडिंग होती. त्यांची इच्छा होती की गुरुवारी तुम्ही ताई स्वामींच्या समोर माझी पर्स पूजा करून पाठवा. कारण प्रत्येकाचा एक विश्वास असतो बरं का, आणि अंधश्रद्धा म्हणत नाहीत, कारण श्रद्धा आणि मनामध्ये ते खूप मानतात, किंवा एक पॉझिटिव्हिटी असते की माझ्या हातून किंवा स्वामींच्या देवघरामध्ये जी पूजा केली तर बरकत येईल, किंवा एक ह्याच्यामध्ये एक पॉझिटिव्हिटी येईल, असा एक प्रत्येकाचा एक वेगवेगळा अनुभव असतो बरं का. शेवटी श्रद्धा आहे त्यांची, ते श्रद्धास्थान आहे, ते गुरुस्थान आहे. त्यामुळे बघा, त्यांची इच्छा होती म्हणून आज स्वामींच्या समोर ह्याची मी पूजा करणार आहे. आजची पूजा खूप छान आहे, तुम्हाला आता व्हिडिओच्या माध्यमातून दिसेलच. तर एवढं सगळं देवघर पुसायला, देवाची पूजा करायला रोजचे 2 ते 2.5 तास जातात बरं का. कारण सगळे व्यवस्थित, देवी देवतांना अभिषेक, सगळ्यांना फुलं, नैवेद्य, त्याचबरोबर बघा वस्त्र, अलंकार, साज शृंगार, ह्या गोष्टी करायला थोडासा वेळ लागतो. पण ह्या गोष्टी केल्यानंतर मनाला एक प्रसन्न वाटतं आणि घरामध्ये एक सकारात्मकता नांदते. कारण कसं असतं, सुख ह्या जगामध्ये पैशामध्ये नाहीये, सुख फक्त गुरुच्या चरणाशी आहे. कारण या सेवेने फक्त चांगलंच वाटत नाही, तर घरामध्ये दिवसभर एक पॉझिटिव्हिटी राहते, फ्रेश वातावरण राहतं. आणि ह्या सेवेने, ह्या आपल्या प्रसन्नतेने आपलं मन सुद्धा खूप छान राहतं. आता प्रत्येक जण म्हणतो, देव काही म्हणत नाही, मला फुलंच द्या, मला दागिनेच द्या, मला अलंकारच द्या, मला कपडेच घाला. हे माणसाने बनवलंय. तर तुम्ही सांगा, आपण पण आधी मानव होतो, मग आपल्या तरी अंगावरती अगोदर कपडे होते का? नव्हते ना. पण आपण आपल्या सोयीसाठी, आपल्या चांगल्या दिसण्यासाठी, आपल्या आनंदासाठी आपण प्रत्येक गोष्ट परिधान करतो ना. आज दागिने घालतो, आज अलंकार घालतो, वस्त्र घालतो, चांगलं पंचपक्वान खातो. मग आपल्याकडे सगळं आहे, तर मग देवी देवतांची सेवा का नाही करायची आपण? मग देवी देवतांना सजवण्यासाठी देव सांगाय नाही येत की मला वस्त्रच घाला, मला सोनं चांदीच घाला, किंवा मला हे घाला. पण आपण हे देवासाठी नाही करत आहे, आपण आपल्या मनाच्या समाधानासाठी करतो. आणि आपण जी सेवा करतो ते देव प्रेमाने स्वीकारतात बरं का. कारण कसं असतं माहितीये का, आपले भाव महत्वाचे आहेत. आपली श्रद्धा आहे म्हणून आपण त्यांना वस्त्र घालतो, आपली श्रद्धा आहे म्हणून अगरबत्ती लावतो, आपली श्रद्धा आहे म्हणून आपण फुलं वाहतो. मग हे सगळं देवांना हवंय का? नकोय. पण आज कलियुगामध्ये बघा, अध्यात्मासारखी चांगली गोष्ट ना, अध्यात्मासारखी मनाला शांती कुठेही मिळत नाही. फक्त अध्यात्मामध्ये मनाला शांती मिळते. आपलं भरपूर पूर्वजन्माचं काही कर्म असतं, ते कर्मदोष कमी होण्यासाठी अध्यात्मामधूनच मदत होते. तर आता स्वामींना आपण घालणार आहे उपरणं. त्याचबरोबर बघा, आज सगळ्या ताईंनी जे काही मूर्त्या घेतल्या, स्वामींची मूर्ती आहे, त्याचबरोबर बघा दत्त गुरूंच्या सुद्धा भरपूर ताईंनी मूर्त्या. आता बघा, हे जे आहेत हे आपले दगडूशेठ गणपती बाप्पा आहे, त्याची सुद्धा आज आपण पूजा करणार आहे. पूजा म्हणजे काय, स्वामींच्या देवघरासमोर आपण त्यांना गंध अक्षदा वाहतो, त्याचबरोबर अगरबत्ती लावतो आणि पॉझिटिव्हिटीने ताईंकडे. आता ही स्वामींची मूर्ती आहे फेटावाली, तर ही सुद्धा ताईंनी घेतलेली आहे. त्याचबरोबर बघा, पती पत्नीचे नाते संबंध चांगले राहावे म्हणून आपण नेहमी सेवा सांगतो. भगवान विष्णू, माता लक्ष्मीचा अभिषेक आणि त्यांच्यावरती गुलाबाच्या फुलांची मंत्रपुष्पांजली. तर यांची सुद्धा ताईंची ही एक आहे, ती उस्मानाबादच्या ताईंची आहे बरं का. त्यांचं नाव कीर्ती आहे, कीर्ती कुंभार. तर त्या ताईंची ही मूर्ती आहे. त्याचबरोबर बघा, ही बालाजी भगवानांची मूर्ती आहे, मुंबईची संध्याताईंची आहे.
तर आपल्या देवघरामध्ये जी कॉपरची मूर्ती आहे त्या मूर्तीची आपण पूजा करतो, तशीच या मूर्तीची सुद्धा विधिवत सेवा करायची. तर आता बघा गजांत लक्ष्मी, आता तुम्ही माझ्या देवघरामध्ये जी गजांत लक्ष्मी बघताय एकदम मोठे आहेत, मार्बल आणि त्याला गोल्डचं कोटिंग आहे. तर बघा हे मी 2.5 वर्षापूर्वी मी चंदुकाका सराफमधून आणले होते. जसं की ट्रान्सपोर्टचा आमचा व्यवसाय आहे त्याच्यामध्ये ठेवण्यासाठी, पण मी घरी ठेवलेले आहेत कारण तिथं कसं भरपूरशे असे वर्कर किंवा भरपूरशे हमाल वगैरे येतात, ड्रायव्हर वगैरे, त्यामुळं मी तिथल्या ह्या गजात लक्ष्मी आपल्या देवघरामध्ये ठेवला. कारण तिथं जे देवघर आहे ते छोटं आहे त्यामुळे ते हेवी होत होतं, त्यामुळे तिथं छोटे ठेवले नाही, मोठे घरी होते. तर बघा हे जे तुम्ही बघताय गजात लक्ष्मी मार्बलचे ते सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. ज्या ताईंना हवं तरी लवकरात लवकर हे गजात लक्ष्मी ऑर्डर करा. मोठी साईज आहे त्याच्यामध्ये मीडियम साईज सुद्धा आहे. तर आज वार आहे गुरुवार, स्वामींचा तुम्ही जास्तीत जास्त मंत्र जप करायचा आहे. आणि जप बघा शक्यतो करून जप जो आहे तो स्फटिकाच्या माळेवरती करायचा, तो तुम्हाला मी दाखवेलच, कारण तो अतिशीघ्र होतो आणि आपल्यामध्ये जर उष्णता असेल किंवा बऱ्याच ताईंना उष्णतेचा किंवा भरपूर काही त्रास होतो, त्यामुळे ती स्फटिक माळ स्वतः जरी धारण केली तरी पण एक थंडावा त्याच्यामध्ये गारवा सुद्धा आहे. ओरिजिनल स्फटिक माळ कशी ओळखायची, गळ्यात घातल्यानंतर एकदम थंड वाटतं, ती ओरिजिनल स्फटिक माळ असते. तर आपल्याकडे ओरिजिनल स्फटिक माळ सुद्धा तुम्हाला मिळते. त्यासोबत देवी देवतांच्या सेवेसाठी सगळं पूजा साहित्य, वस्त्र, अलंकार, साज, शृंगार, अगरबत्ती, गंध सगळं काही तुम्हाला एकाच ठिकाणी मिळतं, ते म्हणजे स्वामी मूर्ती आर्टमध्ये. तर स्वामी मूर्ती आर्ट आपली एक वेबसाईट आहे swamimurtiart.com, त्या वेबसाईटला सुद्धा तुम्ही व्हिजिट द्या आणि त्याच्यावरती सुद्धा तुम्ही पूजा साहित्य आपल्याकडे बुक करू शकता. तर चला आता स्वामींना वस्त्र घालूया. त्याचबरोबर सगळ्या ताईंच्या देवी देवतांची पूजा करायची आहे. आणि हो, प्रत्येक मी ताईंना एक मोटिवेशनल नेहमी देत असते की तुम्ही हरू नका, खचू नका, स्वामी आपल्या पाठीशी नेहमी आहेत आणि स्वामींवरती विश्वास ठेवा. तुमची जी सेवा चालू आहे ती सेवा बंद करू नका, कारण सेवेमध्ये तुमच्या सातत्य असणं खूप महत्वाची गोष्ट असते. कारण सातत्य बघतात, जेव्हा तुमची सेवा वाढते तेव्हा आपल्या गुरूंची आपल्यावरती असणारी जी कृपा आहे ती होते, पण परीक्षा सुद्धा खूप द्याव्या लागतात. असंच कधी गुरुची प्राप्ती किंवा तुम्हाला अशीच कोणत्या गोष्टीची प्राप्ती होत नाही. परीक्षा दिल्याशिवाय आपण पास होत नाही. त्यामुळे गुरुच्या सुद्धा सेवेमध्ये सेम नियम लागू होतो. परीक्षा दिल्याशिवाय तुम्ही पास होऊ शकत नाही. त्यामुळे जे करताय ते करत राहा. काही न करण्यापेक्षा काहीतरी केलेलं कधी चांगलं, आणि चांगलं कार्य करताय, चांगलं काम करताय तर त्याच्यामध्ये तुम्ही खूप सुखी राहाल. तुमच्यावरती तुमच्या गुरुची कृपा राहील. त्याचबरोबर तुमचा कर्मभोग सुद्धा चांगला होण्यासाठी मदत होतो. कारण आज बघा माझ्यामुळं म्हणण्यापेक्षा निमित्त मात्र मी आहे. स्वामी सेवेतून एवढं मोठं फळ मिळालं. एका अपघातातून स्वामींनी माझे प्राण वाचवले, पुनर्जन्म दिला आणि हे कार्य माझ्याकडून स्वामी करून घेत आहेत. कारण ही बघा माझी पूर्वजन्माची काहीतरी चांगली पुण्य आहे म्हणून मी चांगल्या मार्गामध्ये आले. काही वाईट कर्म होते म्हणून काही गोष्टी हातून वाईट सुद्धा घडले असतील किंवा घडतात, पण चांगलं कर्म करणं, चांगलं काम करणं, चांगलं कार्य करून घेणं हे सुद्धा आपल्या गुरुची एक आपल्यावरती असणारी कृपा असते. त्यामुळे स्वामींसारखे गुरु असतील तर हरू नका, खचू नका. तुम्हाला सुद्धा सुखाचे दिवस, तुमचं सुद्धा आयुष्य चांगलं नक्की होईल. तुमच्यावरती सुद्धा माऊलींची कृपा ही नक्की होईल. तर आता बघा माऊलींचे आपण छान असं वस्त्र घालणार आहे. तर बघा आज वार गुरुवार असल्यामुळं माऊलींची आंघोळ झाली आणि माऊलींचा अभिषेक झाल्यानंतर माऊलींना छान असा बघा हा टॉवेल गुंडळून बसलेले आहेत माऊली, कारण त्यांना वस्त्र घालायचीच आहेत. कारण बघा असं तुमच्या बाबतीत तर घडतं का, कधी कधी आपण खूप वस्त्र घालायचा प्रयत्न करतो पण टोपीच बसत नाही, शॉलच बसत नाही. असं माझ्यासोबत भरपूरदा होतं. कारण माऊलींना काहीतरी चांगलं आणि काहीतरी वेगळं घालायचं असतं. आणि माऊलींच्या नटखट अशा भरपूरशा लीला आहेत बरं का. जसं की स्वामींनी असताना दाखवल्या तसं आज मैं गया नाही जिंदा हो या वाक्याची सुद्धा प्रचिती मला येते, तुम्हाला येते. तर आता स्वामींना आपण वस्त्र घालणार आहे. आता बघूया स्वामींना आपण कोणते वस्त्र घालायचे. आता बऱ्याचशाच त्या अगरबत्तीबद्दल मला विचारतात बरं का. आपल्याकडे अगरबत्त्या मिळतात तर खूप सुंदर आहे, कारण त्याच्यामध्ये केमिकल नाहीये, नॅचरल आहेत. आणि बघा आता जी अगरबत्ती मी लावलेली आहे ती जास्वंद अगरबत्ती आहे, बघू शकता. खूप सुंदर आणि छान क्वालिटीची आपल्याकडे जास्वंद अगरबत्ती मिळते. ज्या ताईंना ही जास्वंद अगरबत्ती हवी आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा. नॅचरल आहे आणि खूप सुंदर आणि छान क्वालिटीची अगरबत्ती आहे. ह्याचा वास सुद्धा जास्वंदासारखा आहे. कारण खास मंगळवारच्या दिवशी मी जास्वंद अगरबत्ती लावते, कारण आपल्या भगवान आपले जे काही देव आहेत म्हणजे गणपती बाप्पा त्यांना आवडणारं जास्वंद आहे. त्यामुळे जास्वंदाचं फूल आणि अगरबत्ती न चुकता मी लावते. तर आता माऊलींना आपण वस्त्र घालणार आहे. तर बघा स्वामींना तुम्ही उपरण घालू शकता. आपल्याकडे भरपूर वस्त्रे मिळतात, जसे की कंता टोपी आहे. त्याचबरोबर बघा स्वामींचे आपल्याकडे अलंकार सुद्धा मिळतात. तर आज माऊलींना बघा मी असं नाही का छान असं प्युअर पैठणी जे की मला भेट दिली होती त्याचा हा ब्लाऊज पीस आहे आणि त्याचं मी उपरण म्हणून घातलंय.
तर नवीन आहे आणि आज वार गुरुवार आहे बरं का, कारण स्वामींच्या कृपेने आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी. त्याचबरोबर बघा हा कोल्हापुरी साज आपल्याकडे मिळतो, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. कारण हा बघा एक 4-5 वर्ष झालं तरी सुद्धा जसा आहे तसाच राहतो, कारण क्वालिटी खूप छान असते. कारण आपण एकदाच काही गोष्टी घेत असतो आणि त्या खराब झाल्या तुटल्या तर आपल्याला सुद्धा ते चांगलं वाटत नाही. त्यामुळे हा कोल्हापुरी साज तुम्ही जो बघताय तो खूप सुंदर आहे बरं का. आणि बऱ्याचशाच ताई आपल्याला ऑर्डर करतात, स्वामींना आईचं रूप देण्यासाठी सुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही स्वतःला सुद्धा हा कोल्हापुरी साज अगदी ऑर्डर करू शकता. मी काय करते, रोज स्वामींना तयार करूनच वरती ठेवते, पण आज स्वामी खूपदा वस्त्र घालायचा प्रयत्न केला सकाळपासून, पण वस्त्रच नाही घातले, कारण स्वामींची इच्छा असावी काहीतरी. हा कोल्हापुरी साज खूप छान दिसतो बरं का माऊलींना. त्याचबरोबर बघा हा लक्ष्मी हार आहे, म्हणजे हे अलंकार जे आहेत ते माऊलींना मी नेहमीच वेगवेगळे अलंकार घालते, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. तुम्हाला जसं शक्य असतं तसं तुम्ही अलंकार घेऊ शकता, नसेल शक्य तर तुम्ही एखादी माळ सुद्धा स्वामी माऊलींना आपल्या घालू शकता. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी. तर बघा स्वामींना असं चाफ्याची फुलं ठेवलेली आहेत, खूप गोड दिसत आहेत माऊली. तर बघा माऊली किती गोड दिसत आहेत. तर बघा माऊलींना फरची टोपी सुद्धा आपल्याकडे मिळते, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. स्वामी माऊलींची जी काही फरची टोपी आहे ती आपल्याकडे भेटतेच, तुम्हाला सर्वांना तर माहिती आहे. तर फरची टोपी आज घालणार आहेत माऊली. तर बघा ही अशी आपल्याकडे फरची टोपी मिळते माऊलींसाठी, खूप सुंदर आहे बरं का. ज्या ताईंना ही फरची टोपी हवी त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करून तुम्ही ही फरची टोपी ऑर्डर करू शकता. खूप सुंदर आणि छान क्वालिटीची आपल्याकडे फरची टोपी स्वामी समर्थ माऊलींसाठी मिळते, हे तुम्हा सर्वांनाच माहिती आहे. शुभम स्वामींना सांग, स्वामी टोपी घालून घ्या. स्वामी स्वामी टोपी घालून घ्या, तुम्ही टोपी घाला. खूप सुंदर दिसते, खूप गोड दिसतात आपले माऊली. घातली 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 का टोपी. तर बघा माऊलीने खूप गोड अशी टोपी घातली बरं का. आणि आज स्वामींना बहुतेक फरची टोपीच घालायची होती, त्यामुळे सकाळपासून 2 वेळा वस्त्र ट्राय केले पण नाही बसले, म्हणजे कंथा टोपी पडायची, काही ना काही तर व्हायचं. तर स्वामी बघा आज किती गोड दिसते. तर ह्याची शॉल आता स्वामींना बनवेल मी छान अशी. स्वामींनी खूप सुंदर अशी फर टोपी घातली आणि छान दिसते. तर अशी आजची गुरुवारची पूजा होती. त्याचबरोबर बघा बऱ्याचशाच ताईंनी आपल्याकडं देवी देवतांच्या मूर्त्या घेतलेल्या आहेत, तर त्या मूर्त्यांची सुद्धा आज विधिवत पूजा होईलच. तर देवघरामध्ये बऱ्याचशाच ताईंना बघायचं असतं, तर हे सूर्य देवता आहेत, कारण ते पूर्व दिशेला असावेत. आता बऱ्याचशाच ताई म्हणतात की ताई तुम्ही मंदिरामध्ये ठेवू नका, तर ते पण एक देवताच आहेत, ते सगळ्या सृष्टीला प्रकाश देतात किंवा त्यांच्यामुळे एक सकारात्मकता ऊर्जा आपल्याला मिळते. त्यामुळे ते माझ्या देवघरामध्ये नेहमी असतात बरं का, तुम्ही बघू शकता. आणि खूप सुंदर आणि छान वाटतं खरंच, आपल्या देवघरामध्ये पूर्व दिशेला असावेत ते. त्याचबरोबर हे माऊलींचा त्रिशूळ आहे. त्याचबरोबर बघा कलश पूजन सुद्धा झालेलं आहे. तर कलश पूजनसाठी आता बऱ्याचशाच ताई विचारतात की ताई कलश पूजनसाठी कोल्हापुरी आम्ही मुकुट घालू शकतो का. तर तुम्ही घालू शकता, प्रत्येकाची की इच्छा श्रद्धा वेगवेगळी असते. तर बऱ्याचशाच ताई ज्या आहेत त्या कलशाला वर्षभर मुकुट, जो की मार्गशीर्ष महिन्यामध्ये जो मुकुट ताई घालतात तो वर्षभर कलशाला घालतात आणि पुढच्या वर्षी मार्गशीर्ष महिन्याच्या नाही का अगोदर ते विसर्जन करून ते नवीन मुकुट घेत असतात, जेणेकरून त्यांची वर्षभर त्या मुकुटची लक्ष्मी मातेच्या स्वरूपात घरामध्ये सेवा होते. तर असे बघा स्वामीने गोड असा कोल्हापुरी साज लक्ष्मी हार घातलेला आहे. तर आता बऱ्याच ताई म्हणतात की ताई तुमची मूर्ती ही वेगळी आहे आणि आम्ही जे तुमच्याकडून घेतो ते वेगळे आहेत, असं का. कारण कसं असतं ताईंनो, तुमच्या शेवटी सेवेवरती डिपेंड करतो, तुमची सेवा किती वर्षाची आहे त्याप्रमाणे मूर्तीमधले भाव सुद्धा बदलतात. असे भरपूरसे अनुभव आहेत. माझी मूर्ती घेतली तेव्हा अगदी वेगळी होती बरं का, कोरीव नव्हती, रेखीव नव्हती, काहीच नव्हती. पण आज तुम्ही बघू शकता की किती साक्षात स्वामी बसलेत असं दिसतं. एवढ्या सुंदर आणि छान स्वामी दिसतात आणि साक्षात माऊली आहेत बरं का. आणि माऊलींचे कायम आम्ही चरण म्हणजे जे माऊलींचे पाय आहेत त्याच्यावरती नेहमी आम्ही डोकं ठेवतो, कारण असं वाटतं की आपली आई आपल्या सोबत आहे, आपले स्वामी आपल्या पाठीशी आहेत. त्याचबरोबर बघा लक्ष्मी मातेची मूर्ती, आता बऱ्याचशाच ताई आपल्याकडून ही मूर्ती सुद्धा घेतात. त्याचबरोबर बघा तुळजाभवानी कुलदैवत आहे, भगवान विष्णू लक्ष्मी आहे. त्याचबरोबर बघा इथं तुम्ही बघू शकता दत्तगुरू आहेत, गणपती बाप्पा आहेत. तर आता गणपती बाप्पांना बघा हराळी घातलेली आहे. आता दुर्वा म्हणतात आमच्या गावाकडे नाही का, सांगली साईडला कोल्हापूरला हराळी म्हणतात. तर दुर्वा वाहिलेले आहेत. त्याचबरोबर स्वामींना एक जास्वंदाचं फुल व्हायचं आहे, कारण स्वामींना जास्वंद फार प्रिय आहे.
त्या सॉरी गणपती बाप्पाला जास्वंद फार प्रिय आहे आणि स्वामींना चाफा, त्यामुळे बाप्पाला नेहमी जास्वंदाचं फुल तुम्हाला व्हायचं आहे. त्याचबरोबर बघा आरोग्याची देवता म्हणजे धन्वंतरी आहे, त्यामुळे धन्वंतरीचा सुद्धा अभिषेक होतो. त्याचबरोबर बघा भगवान व्यंकटेश्वर बालाजी आहेत. त्याचबरोबर पारद शिवलिंग आहे, त्या पारद शिवलिंगाला तुम्ही महामृत्युंजय मंत्राने अभिषेक करू शकता, ओम नमः शिवाय मंत्राचं पठण करू शकता आणि पांढरं फूल आणि त्यांना भस्म लावायचं आहे. त्याचबरोबर बघा अन्नपूर्णा माता, तुम्ही सर्वजण अन्नपूर्णा माताची मूर्ती सुद्धा घेता. त्याचबरोबर बघा छोटेसे आपल्याकडे बाळकृष्ण आहेत, लड्डू गोपालजी, आणि ह्या स्वामींच्या वटवृक्ष पादुका आहेत. आणि स्वामींची जी मूर्ती तुम्ही बघताय त्याचा मी नित्य अभिषेक करते बरं का रोज. मोठ्या मूर्तीचा फक्त गुरुवारी 11 चमच्याने अभिषेक करते. त्यासोबत ह्या ताईंची विष्णू लक्ष्मीची मूर्ती आहे. त्याचबरोबर बघा असं श्रीयंत्र आहे, शंखचक्र नाम आहे, त्याचबरोबर शंख आहे कासवाच्या स्टँडवरती. त्याचबरोबर अंक असणारं कासव आहे, तांदळामध्ये ठेवलेलं आहे. त्याचबरोबर बघा कामाक्षी दिवा, आता बऱ्याचशाच ताई आपल्याकडे हा कामाक्षी दिवा घेत आहेत. तर या कामाक्षी दिव्याचं महत्त्व तुम्हाला मी परवाच सांगितलं. तुमच्या सगळ्या कामामध्ये यश आणायचं काम हा कामाक्षी दिवा करतो. तर बऱ्याचशाच ताईंना हा कामाक्षी दिवा हवा असतो. तर ज्या ताईंना हा कामाक्षी दिवा हवा त्यांनी सुद्धा लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करून हे कामाक्षी दिवा सुद्धा बुक करू शकता. ह्याचं पूजन विधिवत कसं करावं ह्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ मी परवा केलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. तर ह्या दिव्याला बघा फक्त मंगळवारी आणि शुक्रवारीच तुम्हाला हळदी कुंकू लावून अलंकरित करायचं आहे. रोज नाही केलं तरी सुद्धा चालतं, फक्त शुक्रवारी मंगळवारी तो स्वच्छ करायचा आणि त्याची विधिवत पूजा करायची. हळदी कुंकू आणि त्याला लिंपण सुद्धा तुम्ही करू शकता बरं का. तर असा हा कामाक्षी दिवा आहे. आणि हे गजांत लक्ष्मी जे तुम्ही बघता नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये, तर हे जे गजांत लक्ष्मी आहेत हे सगळ्यात मोठे आहेत, मार्बलचे आहेत बरं का. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला मीडियम साईज सुद्धा बघायला मिळेल. तर हे गजांत लक्ष्मी आहेत. तर आज ज्या ताई आहेत कोल्हापूरच्या आणि माझी खूप प्रिय मैत्रीण आहे बरं का. म्हणजे आम्ही क्लासमेट होतो, पण तिला कोल्हापूरमध्ये दिलेलं आहे आणि खूपशे तिच्या पण आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स होते बरं का. पण ती स्वामी सेवेत माझ्या आधीपासून आहे आणि आज तिचं स्वामी कृपेने खूप खूप चांगलं आहे बरं का. कारण माऊलींची कृपा आहे तिच्यावरती सुद्धा. खूप संकट आले पण तिने माऊलींची कधी म्हणजे माऊलींचा हात कधी सोडला नाही आणि आज खूप चांगलं चालू आहे तिचं. आणि खूप वर्षातून आम्ही सुद्धा भेटलो. आता तिला गजांत लक्ष्मी हव्या होत्या, तर आज तिची गजांत लक्ष्मीची विधिवत पूजा करून देणार आहे. कारण कसं असतं माहितीये का, एक सकारात्मकता, एक पॉझिटिव्हिटी आणि एक विश्वास असतो एकमेकाबद्दल. त्यामुळे तिलाही म्हणते की शीतल मलाही तू पूजा करू. आता प्रत्येक ताईंचे तुम्ही मेसेज वाचत जा, कमेंट बघत जा की प्रत्येकाला पूजा साहित्य हे विधिवत पूजा करूनच पाहिजे असतं. तर हा बघा आपल्याकडला सगळ्यात मोठ्या साईजचा तुम्हा सर्वांना जो की आवडतो तो अष्टलक्ष्मी दिवा आहे. आणि आपल्याकडचा जो दिवा आहे तो भरीव आहे, रेखीव आहे, कोरीव आहे, वजन जास्त आहे बरं का ह्याचं. कारण ह्याच्यामध्ये पण 2-3 क्वालिटी मिळतात तुम्हाला. तर आपल्याकडला हा अष्टलक्ष्मी दिवा आहे. ह्याची सुद्धा तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे मंगळवारी आणि शुक्रवारीच फक्त सेवा करायची तुम्हाला. आणि तुम्ही रोज लावला तरी चालतो, पण ह्याला अलंकरित मंगळवारी शुक्रवारी करा. आणि रोज दिवा नुसता लावला तरी चालतो आणि मंगळवारी शुक्रवारी ह्याला अलंकरित करून छान असं ह्याचं विधिवत पूजन करायचं आहे. तर हा मी उत्तर दिशेला तोंड करून ठेवलाय. तर बघू शकता हा उत्तर दिशेला तोंड करून ठेवलाय, कारण हा म्हणजे माता लक्ष्मींचं दिशा आहे किंवा 8 दिशांचं मेन वेगळं वेगळं महत्व असतं. 8 दिशा असतात, 8 एंट्रन्स असतात. त्यामुळे बघा हा मी उत्तर दिशेला ठेवते. तर तुम्ही पूर्वेला ठेवू शकता किंवा अगदी तुम्हाला जर सोय असेल तर तुम्ही उत्तर दिशेला सुद्धा ठेवू शकता हा अष्टलक्ष्मी दिवा. तर हा सगळ्यात मोठा आहे आणि मोठाच दिवा फक्त कोरीव आहे बरं का आपल्याकडे. ह्याच्यापेक्षा छोटा सुद्धा तुम्हाला मिळेल, तुम्ही तो सुद्धा घेऊ शकता. तर ह्याची फिनिशिंग बघू शकता, ह्याच्यावरती खूप सुंदर अशा 8 लक्ष्मी आहेत बघू शकता. आणि हा दिव्याच्या पूजनाने आपला व्यवसाय उद्योग तर चांगला चालतोच, त्याच्यासोबत घरामध्ये एक पॉझिटिव्हिटी आणि एक सकारात्मकता आणि एक प्रसन्न वाटतं बरं का मनाला. तर असा हा सुंदर आणि छान क्वालिटीचा अष्टलक्ष्मी दिवा आहे. तर महालक्ष्मी सेवेचा अनुभव सुद्धा मी माझ्या मैत्रिणीचा तुम्हाला सांगणार आहे बरं का. ती कोल्हापूरमध्ये असते, पण महालक्ष्मी सेवा ती माझे चॅनल बघितल्यापासून ती खूप जास्त सेवा करू लागली. आणि न चुकता प्रत्येक मंगळवार शुक्रवारी ती मंदिरात जातेच त्यांच्या जवळचं. म्हणजे कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात तिला जाणं शक्य नाही, पण तिच्या शेजारी जे मंदिर आहे तिथं ती नेहमी जाते बरं का. आणि तिने सुद्धा बघा एका मोठ्या रोगातून तिने मात केली. तुम्हाला तो सुद्धा अनुभव मी व्हिडिओच्या शेवटी नक्की सांगेल. तर असा आपल्याकडला अष्टलक्ष्मी दिवा आहे. त्याचबरोबर हे गजांत लक्ष्मी आहेत. तर आज वार आहे गुरुवार. तर तुमच्या सर्वांना असं वाटतं, कारण कसं असतं माहितीये का, एकामेकाच्या सेवेतून किंवा एकामेकाचं देवघर बघून आपल्याला सुद्धा ते प्रसन्न वाटतं आणि आपण सुद्धा नकळत का होईना ह्या सेवा करण्यासाठी म्हणजे इच्छुक असतो किंवा आपल्याला आवडतात. अरे मी पण ही सेवा करते, माझ्या मनाला
हा व्हिडिओ बघून एवढं प्रसन्न वाटतं, तर मी सेवा केल्यानंतर मला किती छान वाटेल. त्यामुळे हा हेतू असतो की नेहमी पूजा का दाखवतात. प्रत्येक युट्यूबर खूप छान असं तुम्हाला मार्गदर्शन करतात, वेळात वेळ काढून ते व्हिडिओ करतात, तुमच्यापर्यंत चांगल्या गोष्टी पोहोचवतात. ह्या जगामध्ये भरपूर काही वाईट आहे, भरपूर काही निगेटिव्ह आहे. ह्या गोष्टी शिकण्यापेक्षा बघण्यापेक्षा तुम्ही बघता इंस्टा म्हणजे ह्या मोबाईलच्या नादी लागून पिढी सगळी खराब होत चालली आहे. त्यापेक्षा काहीतरी चांगलं करू ना, आणि चांगलं केल्याने चांगलं होतं, वाईट काहीच घडत नाही बरं का आपल्या आयुष्यामध्ये. त्यामुळे बघा, तुम्ही जर चांगल्या सेवा पूजा बघत असाल, फॉलो करत असाल, तर तुमची आध्यात्मिक प्रगती ऑटोमॅटिक होते. त्याचबरोबर अध्यात्मामधून काही मिळो नाही मिळो, पण तुमचे विचार चांगले होतात, विचार शुद्ध होतात, आणि तुम्ही कधी कोणाचा वाईट करायचा विचार करत नाही. शेवटी कर्माला माणूस हा नेहमी घाबरतो. गुरु ज्याचा आहे तो कर्म करण्यासाठी वाईट नेहमी घाबरत असतो. त्यामुळे अध्यात्मामधून एक गोष्ट चांगली होते की आपल्या मनाला शांती मिळते, आपण एक चांगला माणूस घडतो, आणि आपल्याला आपल्या गुरुप्रती प्रेम आणि आपुलकी जास्त वाढते. तर आज माऊली कसे दिसत आहेत कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगायचंय. बघा, माऊली साक्षात बसलेत, कारण स्वामी समर्थ महाराज जे आहेत म्हणजे आपले गुरु आहेत, किंवा आपली आई आहे, आपले वडील आहेत, आपली माऊली आहे, प्रत्येक क्षणी आपल्या पाठीशी असते. किती आपल्या चुका, किती आपलं संकट असू दे, ते तारून नेतं. आपल्या प्रत्येक चुका माफ होतात आपल्या आईच्या पदरात. त्यामुळे जगाशी माफी मागण्यापेक्षा, जगाशी संवाद साधण्यापेक्षा तुम्ही तुमच्या आईशी संवाद साधा. आपली आई म्हणजे आपले स्वामी माऊली. मी नेहमी प्रत्येकाला सांगते की नको त्या गोष्टीमध्ये आनंद किंवा नाते शोधण्यापेक्षा आपल्या गुरुच्या मध्ये नाते शोधा, गुरुच्या चरणाशी राहा. कारण तुम्हाला ह्या जगामध्ये गुरुची जेवढी साथ लागते तेवढी तुम्हाला कोणी साथ देत नाही. कारण आपल्या वाईट काळामध्ये कुणी विचारत नाही, फक्त सिंपती लोक दाखवतात. आणि आपलं चांगलं झाल्यावरती प्रत्येकाला अपेक्षा असते की आम्हाला जवळ करावं, आमच्यासोबत बोलावं, आमच्यासोबत वेळ घालवावा. पण तसं नसतं. जेव्हा जेव्हा ज्या नात्यांची गरज असते तेव्हा तेव्हा ती नाती आपल्यासाठी कधीच होत नाहीत. आणि मग आपल्याकडे सगळं असलं की मग आपल्यालाही त्या नात्याची फारशी कधी गरज राहत नाही. कारण कसं असतं, दुःखामध्ये प्रत्येकाला वाटतं की माणसानेच माणसाला आधार द्यावा, पण माणूस तसा नसतो. कारण माणसाचं आयुष्य अर्ध रुसवे फुगवे स्वार्थीपणामध्येच चाललेले आहेत. जसं मला कसं चांगलं मिळेल, माझंच फक्त माझाच स्वार्थ, ह्याच्यामध्ये खूप माणसं वाया चाललेली आहेत. त्यामुळे बघा, तुम्ही सुद्धा बऱ्याच काही दुःखी असतात, पीडित असतात, भरपूरसा त्रास असतो. असं काही नाहीये, प्रत्येकालाच आयुष्यामध्ये त्रास असतो बरं का, कोणी सुखी नसतं. पण प्रत्येकजण आपापला आनंद आपापल्या गोष्टीमध्ये चांगल्या शोधण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमचा आनंद, तुम्हाला ज्याच्यामध्ये चांगलं वाटतं त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा आनंद शोधा. आणि स्वामींची सेवा करताय तर सेवा करा. स्वामींच्या सेवेतून तुमचं सुद्धा कल्याण स्वामी करतील, आणि तुमच्यावरती सुद्धा माऊलींची कृपा राहील. ही बाप्पांची मूर्ती आणि भगवान व्यंकटेश्वर बालाजी भगवानांची मूर्ती आणि स्वामींची मूर्ती ही ताईंची ऑर्डरची आहे. तर त्यांची इच्छा होती की ताई तू विधिवत छान अशी पूजा करून मला ही मूर्ती पाठव, आणि गजात लक्ष्मी सुद्धा. तरी बघा, भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची छानशी मूर्ती आहे. तर आज गुरुवार असल्यामुळे भगवान विष्णूंची पूजा आपण करतोच नेहमी, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. त्यांना हळदी कुंकू वगैरे लावून आपल्याला अलंकरित करायचं आहे. त्याचबरोबर बघा, तुमच्या जर आयुष्यामध्ये खूप प्रॉब्लेम्स असतील तर माता लक्ष्मी भगवान विष्णूंची मंत्र पुष्पांजली, ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः, ओम श्री विष्णवे नमः, किंवा फक्त विष्णू भगवानाचा जरी मंत्र तुम्ही म्हटला किंवा माता लक्ष्मीचा तरी सुद्धा चालतो. तर या छोट्या छोट्या सेवा असतात त्या सुद्धा तुम्ही करा. कारण पती पत्नीले वाद विवाद किंवा भरपूरसे प्रॉब्लेम्स असतात ते दूर होतात आपल्या भगवान माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंच्या कृपा आशीर्वादाने. त्यामुळे त्यांना मंत्र पुष्पांजली कशी करायची हे सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. तर अशी भगवान विष्णूंची सुंदर अशी रेखीव कोरीव अशी आपल्याकडे मूर्ती मिळतात माता लक्ष्मींची. तर बघा, असं हळदी कुंकू लावायचं आहे आणि अलंकरित करायचं आहे हळदी कुंकू लावून माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना. त्याचबरोबर बघा, अगरबत्तीने किंवा तुमच्याकडे जो काही धूप असेल दीप असेल त्याने त्यांना ओवाळून घ्यायचं आहे माता लक्ष्मी भगवान विष्णूंना. त्याचबरोबर बघा, तुम्हाला भगवान विष्णूंना पिवळं फुल व्हायचं आहे आणि माता लक्ष्मीला लाल फुल, किंवा अगदी तुम्ही गजरा जरी वाहिला तरी सुद्धा चालतो. तर तुमच्याकडे जे फुल असेल, जो गजरा असेल तो वाहू शकता, पण विष्णूंना पिवळं आणि माता लक्ष्मीला लाल फुल व्हायचं आहे. कारण त्यांना हे फुल फार प्रिय आहे बरं का. माता लक्ष्मी भगवान विष्णूंना लाल फुल, माता लक्ष्मी गुलाब किंवा माता लक्ष्मीला मोगऱ्याचा गजरा सुद्धा फार प्रिय आहे. त्यामुळे तुम्ही हा वाहू शकता. त्याचबरोबर बघा, स्वामी समर्थ माऊलींची ही छोटीशी मूर्ती ताईंनी घेतलेली आहे आपल्याकडून. नवीन सेवेकरी आहे बरं का ताई. तर ताई खूप प्रॉब्लेममध्ये आहे आणि ताईला असं वाटलं की ताई मी स्वामींची सेवा करते. तर ताई बघा नवीन सेवेकरी आहे, तर तिने छोटीशी एक मूर्ती घेतलेली आहे आणि ती नवीन स्वामींची सेवेकरी असल्यामुळे स्वामींची ती सेवा करते. तर त्याची इच्छा होती की ताई स्वामींची सुद्धा मला विधिवत पूजा करून दे. त्याचबरोबर बघा,
सगळ्या देवी देवतांच्या मूर्त्या ह्या बऱ्याचशाच ताई घेतात, पण त्याची विधिवत पूजा कशी करावी ह्याचे बरेचसेच व्हिडिओ माझ्या चॅनलवरती अपलोड आहेत किंवा मी चॅनलवरती टाकलेले आहे, तुम्ही ते नक्की बघा. किंवा तुम्ही इतर ताईंचं जर चॅनल बघत असाल तर भरपूरशा ताई अशा आहेत की तुम्हाला विधिवत पूजन कसं करावं, अभिषेक कसा करावा हे नेहमी सांगतात. आता मी असं म्हणणार नाही की माझं चॅनल बघा, माझ्या सेवा बघा, कारण भरपूरशा ताई तुम्हाला खूप छान असं मार्गदर्शन करतात त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून, तर तुम्ही ते सुद्धा व्हिडिओ बघू शकता. तर हे बघा अशी सुंदरशी बाप्पांची मूर्ती आहे जी की दगडूशेठ बाप्पा आहेत, तर यांची सुद्धा आता विधिवत आपण बघा पूजा करतोय. तर बाप्पांना ताईंकडे पोचवायचं आहे, पण एक इच्छा असते की ताई तुझ्या हातून आम्हाला ही पूजा करून दे. त्याचबरोबर बघा भगवान व्यंकटेश्वर बालाजी, आता तुम्हाला माहितीच आहे की ही कॉपरची मूर्ती आहे भगवान व्यंकटेश्वर बालाजींची, तर ही सुद्धा ताईंकडे जाणार आहे. तर ताई सुद्धा खूप छान असं व्यंकटेश्वर स्तोत्राचं अनुष्ठान करतात आणि त्यांच्याकडे एवढ्या दिवस झालं फोटो होता, पण आता ताईंची इच्छा झाली ताईंच्या मिस्टरांची की आपण सुद्धा एक भगवान व्यंकटेश्वर बालाजींची मूर्ती घेऊ आणि छानशी सेवा करू. त्यामुळे बघा अशी विधिवत तुम्ही सेवा करा, हळदी कुंकू लावायचं आहे आणि अलंकरित करायचं आहे. आता मी हळद लावली, त्याच्यामध्ये ऑलरेडी गुलाब, त्याच्याबरोबर बघा गुलाब आपलं गुलाब पाणी आहे, त्याच्याबरोबर गंगाजल आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं अष्टगंध हळद मिक्स करून असं मी सगळ्या देवी देवतांना अलंकरित करते. तर अशी देवी देवतांची पूजा आहे. त्याचबरोबर बघा स्वामींना सुद्धा आपल्याला वस्त्र घालायचीच आहेत. आता माऊलीने घातले तर आता स्वामींना सुद्धा आपण वस्त्र घालून घेऊया, कारण स्वामींचं वस्त्र घालायचं राहिले. तर हे पिवळ्या कलरची शॉल आणि कांताटोपी आपल्याकडे मिळते, तुम्हा सर्वांनाच माहिती आहे. तर हे बघा असं अलंकरित करायचं आहे. त्याचबरोबर बघा असं स्वामींना सुद्धा तुम्ही तुमच्याकडे जे वस्त्र आहेत किंवा आपल्याकडे 7 रंगाचे 7 वस्त्र मिळतात. स्वामींची कांताटोपी आहे, ओरिजिनल मोत्याची ही माळ आहे बरं का, स्वामींची ही ओरिजिनल मोत्याची माळ आहे. तर ही माळ मी नेहमी सगळ्या देवी देवतांना घालते, तुम्हाला तर माहितीच आहे. तर ही स्वामींना मी छोटीशी अगदी माळ घालते. त्याचबरोबर माऊलींना ही येल्लो कलर म्हणजे पिवळ्या कलरची कांताटोपी घातलेली आहे. आणि स्वामींचं प्रिय जे चाफ्याचं फूल आहे ते स्वामींना खूप आवडतं. तुम्ही सुद्धा स्वामींना चाफ्याचं फूल तुमच्या जर मिळत असेल तर नक्की घाला, कारण स्वामी माऊलींना आवडणारं असं चाफ्याचं फूल आहे. तर त्याचबरोबर स्वामींना सुद्धा तुम्ही अगरबत्तीने वगैरे ओवाळून घ्यायचं आहे. स्वामींची आरती जर गुरुवारची करत असाल तर खूपच छान. बऱ्याचशाच ताई ज्या आहेत त्या स्वामींची गुरुवारची आरती सुद्धा खूप छान करतात, म्हणजे सेवा खूप भारी करतात. म्हणजे एका युट्यूबवरती बघतात पण युट्यूबरपेक्षा पण खूप सुंदर सेवा ताई करतात आणि मी त्यांचे व्हिडिओ त्यांचे स्टेटस हे दिसतात बरं का, आणि खूप सुंदर छान सेवा करतात. तर आता हा जो ड्रेस आहे माऊलींना त्यांनी दिलेला ताईंनी, तो आता बघा एखाद्या मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये नक्की बघायला मिळेल. तर अशी माऊलींची छान अशी पूजा झालेली आहे. बघा ताईंनी बाप्पांसाठी एक जास्वंदाचं फूल घेतलेलं आहे आणि हे ताईंचं जास्वंदाचं फूल आहे, बाप्पांच्या मूर्तीसोबत त्यांनी ऑर्डर केलेलं आहे. तर हे जास्वंदाचं फूल चांदीचं आहे. आता चांदी देवांना व्हावी का, चांदी लागते का असं काही नसतं, पण एक त्यांना वाटलं की रोज रोज काही फुलं मिळत नाहीत तर मी जास्वंदाचं फूल चतुर्थीला किंवा प्रत्येक मंगळवारी बाप्पांना वाहू शकते, म्हणून ताईंनी हे सुंदर असं बाप्पांसाठी फूल घेतलेलं आहे. तर जास्वंद फूल आणि ज्या दुर्वा आहेत त्या चांदीच्या आहेत बरं का. बाप्पांच्या ज्या दुर्वा तुम्ही बघताय त्या चांदीच्या दुर्वा आहेत बाप्पांच्या. तर बाप्पा आता जाणार आहेत ताईंकडे. तर अशी ही सुंदरशी पूजा देवी देवतांची तुम्ही सुद्धा करा. तर बाप्पांना पण लाल फूल वाहणार आहे गुलाबाचं. श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. दोन तास झालं पूजा चालू आहे, त्यामुळे बघा आता आपण ही जास्वंदाची अगरबत्ती बाप्पांना लावणार आहे, कारण ह्याच्यात जास्वंद आहे. ही बाप्पांना म्हणजे बाप्पांना म्हणण्यापेक्षा खूप छान क्वालिटीची आपल्याला जास्वंद अगरबत्ती मिळते. तुम्हा सर्वांनाच माहिती आहे, बऱ्याचशाच ताईंनी आपल्याकडे ही जास्वंद अगरबत्ती घेतलेली आहे. त्याचबरोबर बघा हे स्टँड आहे बरं का, बाउल स्टँड आहे कमळाचं. तर बघा सगळी विभूती अगदी ह्याच्यामध्ये पडते, विभूती इकडं तिकडं पडत नाही. आणि हे मार्बलचं जे स्टँड आहे हे पण तुम्हाला आपल्याकडे मिळतं अगरबत्ती लावण्यासाठी. ज्या ताईंना हवं त्यांनी लवकरात लवकर तुम्ही सुद्धा हे स्टँड ऑर्डर करू शकता. तर ही जास्वंद अगरबत्ती आहे, ही गणपतींना जास्वंद प्रिय आहे, कारण फुलापासून बनलेली आहे. खूप छान फ्लेवरची ही अगरबत्ती आहे. त्यामुळे मी नेहमी ज्या त्या म्हणजे श्रीगंध स्वामींना लावते, केसरहीना लावते. त्याचबरोबर बघा आता ही बाप्पांना मी आज अगरबत्ती लावते ती जास्वंदाची आहे, कारण बाप्पांना जास्वंद फूल फार प्रिय आहे. त्याचबरोबर आपण बाप्पांना नैवेद्य सुद्धा दाखवू. तर अशी ही विधिवत पूजा असते. त्याचबरोबर मंत्र पुष्पांजली लक्ष्मी मातेची म्हणजे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींची आपल्याला करायची आहे. तर ती कशी करायची, तर तुम्ही बघा गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या घ्यायच्या तुम्ही, किंवा तुमच्याकडे ज्या ज्या फुलांच्या पाकळ्या आहेत त्या तुम्हाला पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि त्या पाकळ्यांची मंत्र पुष्पांजली
तुम्हाला देवी देवतांना करायची आहे. तर ओम श्री विष्णवे नमः, ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः असं तुम्ही म्हणून सुद्धा छान अशी तुम्ही सेवा किंवा मंत्र पुष्पांजली देवी देवतांची करू शकता. तर आजची पूजा गुरुवारची अशी झाली. त्याचबरोबर ताईंची जी पर्स आहे ऑर्डरची तिची सुद्धा आपण आज विधिवत पूजा करणार आहे. ताईंनी पर्स घेतली, त्याच ताईंची बाप्पांची मूर्ती सुद्धा आहे. तर एक ताईंची इच्छा असते की ताई पर्सला पूजा करून किंवा हळदी कुंकू लावून पाठवून दे, कारण एक बरकत यावी, एक सकारात्मकता असावी. माझ्यासुद्धा घरी किंवा माझ्या पर्समध्ये पैसा टिकून राहावा असं प्रत्येकाला वाटत असतं. तर कसं असतं, तुम्ही सेवा केली काय मी केली काय, पण शेवटी तुमची श्रद्धा आणि तुमचा विश्वास हा खूप वेगळा असतो. त्यामुळं बघा, प्रत्येकाच्या ताईंची इच्छा असते ती पूर्ण करावी लागते, कारण तुम्ही सगळे स्वामी सेवेतून जोडला गेला आहात. एक विश्वास असतो, एक पॉझिटिव्हिटी असते, एक सकारात्मकता असते आणि तुमचा जो माझ्यावरती असणारा विश्वास, तुमचा सपोर्ट हा सुद्धा खूप महत्त्वाचा आहे बरं का. तर ही अशी ताईंची खूप सुंदर अशी पर्स आहे बरं का. तर आज पूजा ताईंची विधिवत पर्सची केलेली आहे. तर आपण बघा, भगवान माता आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची मंत्र पुष्पांजली तुम्हाला करायची आहे. तर ती कशी करावी, तर त्यांची जी मूर्ती आहे ती मूर्ती तुम्ही अगोदर अभिषेक घालायचा आहे पंचामृतने. आणि पंचामृतने अभिषेक घातल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, पंचामृतने अभिषेक जेव्हा कराल तेव्हा स्वच्छ पुसून घ्या. ओम श्री विष्णवे नमः, ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः अशा मंत्राचं पठण करून तुम्हाला ते मंत्र अभिषेक करून घ्यायचंय. त्याच्यानंतर एखादी डिश घ्या किंवा तुमच्याकडे जर डिश नसेल तर तुम्ही एखादा कपडा घ्या पिवळ्या कलरचा, पिवळाच घ्या किंवा लाल घ्या. आणि त्याच्यावरती तुम्हाला काय करायचंय, विष्णूंची मूर्ती माता लक्ष्मीची मूर्ती थोडेसे तांदूळ ठेवून आसन द्यायचं आहे आणि त्यांच्यावरती ठेवायचं आहे. जर तुम्ही त्यांना वस्त्र घालू शकत असाल तर घालू शकता, नसेल तर अगदी तुम्ही दानव किंवा तुमच्याकडे कापसाचं वस्त्र मिळतं ते तुम्हाला घालायचे. त्याच्यानंतर एखादा गोड शिऱ्याचा वगैरे नैवेद्य बनवायचा किंवा एखादी पिवळी मिठाई तुम्हाला आणायची आहे. आणि त्याच्याबरोबर तुम्ही जेव्हा सेवा कराल तेव्हा तुम्हाला काय करायचंय, विष्णवे नमः मंत्राचं पठण दोघांनी केलं तरी उत्तम आहे. नाही तुमच्या मिस्टरांनी केलं, तुम्ही विष्णू भगवान माता लक्ष्मीची सेवा मनोभावी करा. बरेचसेच प्रॉब्लेम्स ह्या सेवेतून दूर होतात बरं का. त्याचबरोबर बघा, बऱ्याचशाच ताईंना गणपती बाप्पाची सेवा कशी करावी, तर अभिषेक कसा करायचा, गणपती बाप्पांना तामणात घ्यायचं, त्याच्यावरती बघा थोडंसं पाणी टाकायचं, तामणात घेताना थोडंसं स्वस्तिक काढायचं चंदनने. ओम श्री गणेशाय नमः किंवा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ ह्या मंत्राचा मंत्र म्हणून तुम्हाला गणपती बाप्पाचा अभिषेक करायचा आहे. त्याच्यानंतर गणपती बाप्पाला तांदळाचं आसन द्या, त्याच्यावरती हळदी कुंकू अक्षदा व्हा. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की त्यांना जास्वंदाचं फूल अगरबत्ती व्हा आणि गणपती बाप्पाचा मंत्र किंवा अथर्वशीर्ष म्हणत तुम्हाला अभिषेक करायचे किंवा मंत्र म्हणायचा. तर ज्यांची मुलं ऐकत नाहीत अशा बऱ्याचशा ताईंचे कंप्लेंट असतात की मुलं आगाऊपणा करतात, चिडचिड करतात, त्यांनी अथर्वशीर्ष म्हणून मुलांना ते अभिषेक प्यायला द्यायचे किंवा त्यांच्या हातून सुद्धा तुम्ही अथर्वशीर्ष म्हणून घेतलं तर ही खूप मोठी सेवा आहे, पण ती त्यांनी केली पाहिजे. आणि ती करण्यासाठी तुम्ही मुलांना सुद्धा अध्यात्मात आणण्यासाठी त्यांना सुद्धा नाही का मंत्र उपचार किंवा तुमच्यासोबत एखादा मंत्र स्तोत्र म्हणताना सोबत घेऊन बसा. तर आता बघा, आपण गजांत लक्ष्मीची पूजा सुद्धा ताईनं करून देणार. आता गजांत लक्ष्मी म्हणजे तुम्ही बघितलं की आपल्याकडे गजांत लक्ष्मीची जी माझ्या देवघरामध्ये तुम्ही जी बघितली तीच गजांत लक्ष्मी आहे. फक्त माझ्या गजांत लक्ष्मीला 2-2.5 वर्ष झालेली आहेत बरं का, तुम्ही बघता नेहमी व्हिडिओमध्ये. तर त्या सेम कोटिंगमध्ये, सेम डिझाईनमध्ये, सेम मटेरियलमध्ये आपल्याकडे मोठे गजांत लक्ष्मी आलेले आहेत. तर हे ताईंचे गजांत लक्ष्मी आहेत बरं का. आणि पोचल्यानंतर बघा, तिला ताई नाही म्हणत मी, ती माझी खूप जवळची मैत्रीण आहे बरं का. तिचं नाव आहे पूजा. तर तिचे हे गजांत लक्ष्मी आहेत. तर त्यांना सुद्धा तिची एक इच्छा होती की हळदी कुंकू लावून द्यावं. तर तिचा असा अनुभव आहे की खूप म्हणजे कॅन्सरसारखा रोग होता आणि भरपूरशा तिने म्हणजे नाही का टेस्ट वगैरे केल्या, चेकअप केलं, पण शेवटच्या स्टेजवरती होतं. तर अशा वेळेस तिने ट्रीटमेंट वगैरे बंद केली आणि तिला एकच सांगितलं होतं मी की तू स्वामींची सेवा करतीयस तर विश्वास ठेव. फक्त ती स्वामींची सेवा म्हणजे आधी काय करायची, स्वामींना अभिषेक घालायची, एकमाळी जप करायची. त्यानंतर तिला मी सांगितलं की स्वामींचा 3 अगरबत्त्या लावून अगरबत्त्या संपेपर्यंत तू नाम जप कर. तर तिने तसं केलं बरं का, 1-3 महिने. त्यासोबत बघा माता लक्ष्मीचं तिने पहाटे उठून मंत्र सेवा केली आणि त्या सेवेचं फळ तिचे रिपोर्ट नॉर्मल आले आणि आज तिच्या मुलाबाळामध्ये ती सुखी संसार करते. कारण कसं असतं, प्रत्येकाचं चांगलं व्हावं अशी इच्छा असावी आणि स्वामींना सुद्धा आपण चांगल्या मनाने प्रार्थना करतो. कारण कसं असतं, कधी कधी आपली सेवा कमी पडते, त्यामुळे आपली सेवा माऊली स्वीकारत नाहीत. पण जो खूप चांगली सेवा करतोय, जो माऊलींच्या जवळ आहे, त्याने जर तुम्हाला आशीर्वाद दिला तरी सुद्धा ते पुण्य तुम्हाला मिळतं, ती सेवा लागते. त्यामुळे तिने सुद्धा स्वामींची खूप छान सेवा केली आणि तिला सुद्धा माता लक्ष्मीच्या मंदिरात जाऊन तिने ह्या वर्षी ओटी वगैरे आईची भरली आणि आईचा सुद्धा आशीर्वाद आहे बरं का. ती आपलं चॅनेल बघून माता लक्ष्मीची सेवा सुद्धा खूप छान करते. तर कधी योग आला ना मला तिच्याशी भेटायचं, तेव्हा तुम्हाला तिच्या तोंडून मी अनुभव नक्की तुमच्यासोबत शेअर करेल. कारण कसं असतं, मी अनुभव सांगण्यापेक्षा ज्याला ज्या ज्या सेवेचे जसे अनुभव येतात
त्यांचा अनुभव खूप वेगळा असतो बरं का, कारण त्यांना माहिती आहे की आपण किती दुःखामध्ये असतो आणि त्या दुःखामधून आपल्याला माऊलीने किती सावरले. तर ह्या गजानन लक्ष्मी तिच्या आहेत. त्याचबरोबर बघा गजानन लक्ष्मी कशा मिळतात ह्या सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळतील. तर आता गणपती बाप्पा पण ताईकडे जाणार आहेत, पण एकदा तुम्हाला दाखवा म्हटलं कारण पॅकिंगचं काम चालू आहे बरं का बाप्पांचं. तर गोड असे आपल्याकडे मोदकवाले बाप्पा मिळतात, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे बघा. असे गोड मोदकवाले बाप्पा आहेत. तर बघू शकता असा मोदक आहे. तर कालच शुभमनी काकूनी शुभमसाठी हा बाप्पा घेतलेला आहे. कारण कसं असतं आपली मुलं जर अध्यात्माकडे वळत नाही त्यावेळेस असं तुम्ही जर त्यांच्यासमोर स्टडी रूममध्ये जर बाप्पा ठेवले तर त्यांना सुद्धा खूप गोड वाटतं आणि बघायला सुद्धा सुंदर वाटतं किंवा कदाचित ते देवाकडे ओढले जातात. तर बघा हे गोड असे आपल्याकडे बाप्पा आहेत बरं का, गणपती बाप्पा. तर हे जे सगळे बाप्पा आहेत ते बाप्पाचं मटेरियल आहे ते रेझिनमध्ये. तुम्ही तुमच्या कारमध्ये किंवा अगदी तुम्हाला कोणाला गिफ्ट द्यायचं असेल तरी सुद्धा तुम्ही हे बाप्पा घेऊ शकता. खूप सुंदर आणि छान क्वालिटीच्या आपल्याकडे बाप्पांच्या मूर्त्या मिळतात. त्याचबरोबर बघा हे बाप्पा सुद्धा जाणार आहेत बरं का, कालच यांची विधिवत पूजा झालेली आहे. हे उशीवाले बाप्पा आहेत. तर किती गोड आहेत बघा ह्या बाप्पांच्या मूर्त्या. ज्या ताईंना हे बाप्पा हवे त्यांनी सुद्धा व्हॉट्सअपला मेसेज करा आणि या बाप्पांच्या मूर्त्या अगदी तुम्ही घर बसल्या सगळ्या बाप्पांच्या मूर्त्या ऑर्डर करू शकता. तर आजची पूजा कशी वाटली कमेंटमध्ये सांगायचं आहे. तर माता लक्ष्मी भगवान विष्णूला मंत्र पुष्पांजली म्हणायची आहे. ओम श्री लक्ष्मी देव्याय नमः, ओम श्री विष्णवे नमः ह्या मंत्राचं पठण करत करत तुम्हाला सर्वांना मंत्र पुष्पांजली त्यांची करायची आहे. तर ओम श्री विष्णवे नमः, ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः किंवा लक्ष्मी देव्याय नमः असं म्हणायचं आहे. आणि जी मंत्र पुष्पांजली आहे तुम्ही केलेली ती मंत्र पुष्पांजली आपल्या उशाशी ठेवायची आहे संध्याकाळी. जर नवरा बायकोंचं जमत नसेल, वाद सारखे होत असतील त्यांनी, आणि ती पाण्यामध्ये ठेवायची आहे. 2 दिवस उशाला ठेवून पाण्यामध्ये सोडायची आहे. तर अशी तुम्हाला मंत्र पुष्पांजलीसाठी गुलाबाची फुलं किंवा अगदी तुम्ही भगवान विष्णूला प्रिय असणारे पिवळे फुलं घेऊ शकता. ओम श्री विष्णवे नमः ह्या मंत्राचं पठण करायचं आहे. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः ह्या मंत्राचं पठण करायचं आहे. आणि गणपती बाप्पा सुद्धा तुम्ही मंगळवारी म्हणू शकता ओम श्री गणेशाय नमः. तुमची मुलं जर खूप त्रास देत असतील, अभ्यास करत नसतील तर त्यांच्याकडून गणपती बाप्पांचा अथर्व शीर्ष किंवा गणपती बाप्पाचा श्री गणेशाय नमः ह्या मंत्राचं पठण करत त्यांच्याकडून सुद्धा तुम्ही मंत्र पुष्पांजली करून घेतली तरी सुद्धा बघा त्यांना भरपूरसा चांगला फरक पडतो. तुम्ही सुद्धा स्वतः अनुभव शेअर कराल. तर तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांच्या स्टडी रूममध्ये किंवा तुम्हाला कोणाला तरी गिफ्ट किंवा गाडीमध्ये ठेवण्यासाठी सुद्धा अशा बाप्पांच्या मूर्त्या तुम्ही घेऊ शकता. कारण कसं आहे सुख समाधान हे आपल्या मनाला मिळण्यासाठी आपण हे सेवा करतो. काही न करण्यापेक्षा, वाईट व्यसन करण्यापेक्षा, वाईट गोष्टी करण्यापेक्षा जर अध्यात्म करतो तर तो काही वाईट नाहीये. कोणी काही म्हणो, तुमच्या मनाला चांगलं वाटतंय, तुम्हाला प्रसन्न वाटतंय, तुम्ही आनंदी आहात एवढं पुरेसं आहे. कारण बऱ्याचशाच लोक कोणी काही म्हणतं ह्याचा विचार भरपूरदा करतात, पण कसं असतं शेवटी सुख समाधानाची व्याख्या ही स्वतः मन करतं. पैशा प्रॉपर्टीची व्याख्या ही जग करते, तुम्हा सर्वांना तर माहिती आहे. तर ते विष्णू, माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू आपल्या जे देवघरामध्ये आहेत ते पंचधातूचे आहेत बरं का. तर त्यांची सुद्धा विधिवत सेवा करायची आहे. पण त्या ताईंनी सांगितले की ताई शुक्रवारीच त्यांची सेवा करा. तर ही पंचधातूची माता लक्ष्मी भगवान विष्णूंची मूर्ती आहे. पंचधातूमध्ये खूप कोरीव आहे, रेखीव आहे, तुम्ही बघू शकता. त्यामुळे पंचधातूमध्ये पण मिळतात आणि पितळेमध्ये पण आपल्याकडे भगवान विष्णू, माता लक्ष्मीची मूर्ती मिळते. तर अशी आजची पूजा होती. आज किती गोड दिसत आहेत बघा माऊली. आणि तुम्हाला जर माझी पूजा आवडते, आपले व्हिडिओ आवडतात तर तुमच्याकडून एकच अपेक्षा असते, एक छानशी कमेंट आणि आपल्या चॅनेलला लाईक करा. अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं बटन आहे छोटंसं, त्याला प्रेस करा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. तर सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा छानशा व्हिडिओसोबत आपण भेटूया. तुम्ही सुद्धा स्वामींची सेवा करत असाल तर माऊलींवरती विश्वास ठेवा आणि माऊलींची सेवा करत असाल तर माऊलींवरती विश्वास ठेवून श्रद्धेने सेवा करा. तुमच्या सेवेमध्ये सकारात्मकता आणि सातत्य हे खूप महत्त्वाचं असतं. नाराज होऊ नका. कधी वाटलं मूड खराब आहे, पूजा करायची इच्छा होत नाही, अशा वेळी पूजा थांबवू नका. तुमची घेतलेली परीक्षा असते. तुम्ही निस्वार्थ सेवा करत जा. योग्य वेळेवरती स्वामी इतकं देतील की त्याची तुम्ही कल्पनासुद्धा करू शकत नाही. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर गोडशी कमेंट करा. पूजा साहित्य हवं असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये स्वामी मूर्ती आर्टचा नंबर आहे 8080932488 ह्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करा. कॉल कोणी करू नका. आणि तुमचे काही सेवेचे अनुभव असतील तर ते सुद्धा तुम्ही शेअर करू शकता. त्यासोबत आता धनलक्ष्मी कुंचन बऱ्याचशाच ताई विचारतील की ताई तुम्ही सेवेमध्ये नाही ठेवला आज. मी तिची सेवा मंगळवारी शुक्रवारी फक्त करते आणि ती सेवेचे जी रत्न आहेत ते मी तिजोरीमध्ये माझ्या ठेवते. आता धनलक्ष्मी कुंचन सेवा ही कर्जमुक्ती, आर्थिक प्राप्ती, तुमचे अडकलेले पैसे परत मिळण्यासाठी, त्याचबरोबर बघा भरपूरशा काही गोष्टीसाठी तुम्ही ती सेवा करता तर त्या सेवेचं फळ हे मिळतं. तुमचं स्वतःचं घर, अडकलेली कामे, सगळं ती कामे मार्गी लागतात. पण
ती सेवा 40 दिवस मनोभावे करावी. 40 दिवस म्हणजे दिवस नाही, तुमचे 40 शुक्रवार मंगळवार झाले पाहिजेत आणि ती सेवा आयुष्यभर करायची. कारण बऱ्याचशा ताईंचं कसं असतं, नियम काय आहेत, मग किती दिवस करायची, मग कधी फळ मिळणार, कधी घर होणार, असं नसतं. सेवा करत राहा. तुमची सेवा जेव्हा देवापर्यंत पोहोचते, काही काहींचा कर्मभोग चांगला असतो त्यामुळे लवकर सेवा देवापर्यंत पोहोचते, काही काहींचा कर्मभोग खूप वाईट असतो त्यामुळे ती सेवातून तुम्हाला फळ मिळायला थोडा वेळ लागतो. पण सातत्य महत्वाचं आहे. पैसा, प्रॉपर्टी, धन रोज लागतं, तसं देवाची सेवा, देवाची आराधना सुद्धा, उपास सुद्धा तुम्ही रोज करा. तर असा हा आजचा व्हिडिओ होता. आणि तुम्हाला धनलक्ष्मी कुंचन हवा असेल तर खालील दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करा, तुम्हाला धनलक्ष्मी कुंचन घरपोच मिळेल. तर धनलक्ष्मी कुंचनची सुद्धा विधिवत सेवा तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल. ती सुद्धा तुम्ही प्रत्येकाने मनोभावे सेवा करा आणि त्या सेवेचा सुद्धा तुम्ही अनुभव नक्की कमेंटच्या माध्यमातून शेअर करा. तर किती गोड बाप्पा आहेत बघा. हे बाप्पांच्या मूर्त्या बऱ्याचशा ताईंचा, आता श्रद्धा इंडोले म्हणून एक ताई आहे ज्यांनी मला भेट पाठवली होती. तर त्यांनी सुद्धा ही गायवाले वासरू बाप्पा ऑर्डर केलेले आहे. ते त्यांचेच पूजेतले आहेत बरं का, गायीचे बाप्पा आणि वासरू आणि मोदकवाले बाप्पा. तसं ज्या ज्या ताई बाप्पाच्या मूर्त्या करतात त्यांच्या बाप्पांची पूजा वगैरे करून देतो, कारण एक श्रद्धा असते. तर हे आसनवाले दख्खनचा राजा म्हणून आहेत बरं का बाप्पांची मूर्ती. आसनवाली दख्खनचा राजा असं म्हणतात. तर खूप सुंदर आहे. मुंबईची दख्खनचे राजा आहेत हे. आणि ज्या ताईंना ही मूर्ती हवी आसनावरती बघा, मूषक आहे, खूप सुंदर आणि गोड मूर्ती आहे बरं का. त्यासोबत बघा हे उशीवाले बाप्पा गाला हात ठेवून विचार करतायत. काल हे कुणी घेतले रे उशीवाले बाप्पा शुभम? हे बाप्पा कुणी घेतले? तू कुठले घेतले? मोदकवाले आणि उशीवाले मनीषा मावशी. काल बघा शुभमनी मोदकवाले बाप्पा घेतले त्याच्या पेमेंट मधून आणि उशीवाले बाप्पा जे आहेत ते मनीषा काकूने घेतलेले आहेत. तर अशा सुंदरशा बाप्पांच्या मूर्त्या आपल्याकडे मिळतात. ज्या ताईंना हव्या त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा आणि या सुंदरशा बाप्पांच्या मूर्त्या ऑर्डर करा. तर सगळ्यांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धनलक्ष्मी कुंचन आहे, ह्याच्यावर तुम्ही बघू शकता शंख, चक्र आणि नाम आणि 1 रुपयाच्या नाण्यावरील लक्ष्मी मातेची मूर्ती आहे. तर आपल्याकडला कुंचन आहे हा सुद्धा तुम्हाला विधिवत पूजा वगैरे करून अगदी घरपोच मिळतो. आणि सेवा कर्जमुक्ती, अखंड लक्ष्मी प्राप्ती, लक्ष्मी घरामध्ये टिकण्यासाठी, त्याचबरोबर अडकलेले पैसे परत मिळण्यासाठी आणि आपल्या सर्वांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी ही सेवा आहे. लक्ष्मी मातेची सेवा आहे. तर ही सेवा कशी करावी त्याची मी लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. उत्तर पूजा कशी करावी त्याची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तुम्ही नक्की बघा आणि पूजा करा. त्यासोबत बघा अष्टलक्ष्मी दिवा आणि जो की कामाक्षी दिवा आहे तुम्ही जो बघताय त्या दिव्याची सेवा कशी करावी त्याची सुद्धा लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तुम्ही ती चेक करा. आणि कामाक्षी दीप त्याचबरोबर अष्टलक्ष्मी दीपची पूजा कशी करावी ही सुद्धा तुम्ही लिंक त्याच्यामध्ये ओपन करून बघा आणि अशी सेवा छानशी करा आणि तुमच्या छानशा गोडशा सेवेचा अनुभव नक्की शेअर करा. तर सगळ्यांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ. कसं शुभम? श्री स्वामी समर्थ.